नमस्कार शेतकरी मित्र, माझ्याकडे हा एक 3 HP चा वॉल पंप असलेला आणि INVT चा कंट्रोलर असलेला सोलार पंप आहे। हा सोलार पंप 4-5 वर्षापासून बंद पडलेला होता। याच्या पॅरामीटरमध्ये माझ्याकडून सेटिंग बिघडली गेली आणि मी आपल्या गावामध्ये याच्या रिपेअरिंगसाठी चौकशी केली आपल्या नगर जिल्ह्यामध्ये। तर मला याच्यासाठी त्यांनी 4 ते 5 हजार रुपये खर्च सांगितला। वरून त्यांनी सांगितलं याला कंपनीकडे पाठवावं लागेल आणि सॉफ्टवेअर मारावं लागेल, असे बरेच कारणं सांगितले आणि आता 4 ते 5 हजार रुपयाचा खर्च सांगितला। पण मी यूट्यूबवरती थोडं सर्च केलं, त्याच्यानुसार मला एक पंजाबी माणसाचा नंबर मिळाला। माणूस इमानदार होता, त्यांनी 1200 रुपये माझ्याकडून ऑनलाईन चार्जेस घेतले आणि या कंट्रोलरचे पॅरामीटर सेट करून दिले। 5 ते 10 मिनटं लागले। याला काही सॉफ्टवेअरची गरज नाही राहत, याला काही कंपनीकडे पाठवायची गरज नाही राहत। याचे फक्त पॅरामीटर आपल्याला माहिती पाहिजे असते, तेवढे सेट केले का हा कंट्रोल आहे तसं चालायला सुरू होतो। ही माझी मोटर चालू आहे आता एकदम फुल। आधी एकदम पाणी सुद्धा देत नव्हती, फक्त मोटर फिरत होती आणि पाणी काय वर येत नव्हतं। कंट्रोलर पण चालत होता, पण थोडे 1-2-3 नंबर फक्त इकडचे तिकडे झालेले होते कंट्रोलर मध्ये आणि त्याच्यामुळे तो एरर दाखवत होती। आणि इकडं मला बऱ्याच जणांनी माझी दिशाभूल केली, कंपनीकडे पाठवावं लागेल, सॉफ्टवेअर मारावं लागेल, असं तसं बरंच काही कारण सांगितले। 4 ते 5 हजार रुपये मला खर्च सांगितला। हा त्या माणसाने 1200 रुपये माझं 1200 रुपयामध्ये माझं कंट्रोलर नीट करून दिलं आणि मोटर एकदम व्यवस्थित चालू आहे।